नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा काळात घेऊन जाणार आहे की जिथे मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हतं, OTT नव्हतं आणि शेकडो टीव्ही चॅनल्स सुद्धा नव्हते. तरीही प्रत्येक संध्याकाळ आनंदाने भरलेली असायची. घरात एकच दूरदर्शन, छतावर अँटेना, चित्र दुसर झालं की कुणीतरी गच्चीवर जाऊन अँटेना फिरवायचा आणि खाली उभा असलेला ओरडायचा, झालं झालं तसंच धर. त्या एका क्षणात संपूर्ण कुटुंब एकत्र असायचं. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, पण एकत्र बसायला वेळ नाही. आठवतं का 90 सालचं ते दशक? देख भाई देख मधला निरागस विनोद, मुंगेरीलाल की हसीन सपडेमधील स्वप्नाळू मुंगेरीलाल, जसवाल भट्टींचा फ्लॉप शो ज्याने हसत हसत समाजावर उपरोधिक भाष्य केलं, डिटेक्टिव्ह व्यंकेश बक्षी पाहताना प्रत्येक जण स्वतःच गुप्तहेर बनायचा. केले का रहस्य सुरू झालं की अंगावर शहारे यायचे. मुलांसाठी मोगली, जंगल जंगल बात चली है हे गाणं सुरू होताच घरातील प्रत्येक मूल टीव्ही समोर धावत यायचं. गोट्या बोक्या सातबंडे या कथा केवळ मनोरंजन नव्हत्या, त्या बालपणाला दिशा देणाऱ्या होत्या. 90च्या दशकातील लोकप्रिय हिंदी मालिका सुद्धा विलक्षण होत्या. शक्तिमान, श्रीमान श्रीमती, शांती, स्वाभिमान, चंद्रकांता, जुनून, सुरभी, तहकीकात, अलिफ लैला, सुराग, आरोहन, भारत एक खोज, मालगुडी डेज, फौजी, सर्कस, हम लोग, बुनियाद, नुक्कड़, विक्रम और बेताल, रामायण, महाभारत अशा कितीतरी मालिका मनाला गारुड करायच्या. त्या काळातील मराठी मालिकांनी देखील आपल्याला समृद्ध केलं. वादळवाट, आभाळ माया, दामिनी, अवंतिका, चिमणराव गुंड्याभाऊ, किमियागार, 110 अशा अनेक मालिका आपल्याला समृद्ध करत होत्या. त्या काळातील काही खास कार्यक्रम सुद्धा आपल्याला आकर्षित करत राहिले. रंगोली, चित्रहार, सुपरहिट मुकाबला, द वर्ल्ड धिस वीक, कृषीदर्शन, न्यूज बुलेटिन, रविवारची चित्रपट मैफल, बुधवारचा चित्रहार, गुरुवारचा छायागीत, नवीन गाणी पाहण्यासाठी संपूर्ण आठवडा वाट पाहावी लागायची. अशा असंख्य मालिकांनी आणि कार्यक्रमांनी आपल्या बालपणाला आणि तारुण्याला अविस्मरणीय रंग दिले. आज एका सेकंदात हजारो गाणी उपलब्ध आहेत, पण त्या कार्यक्रमाची जी आतुरता होती ती आता कुठेच उरलेली नाही. रविवारी सकाळी रामायण सुरू झालं की रस्ते ओस पडायचे. महाभारत सुरू झालं की घराघरात शांतता पसरायची. घरात शांतता आणि मनात भक्ती असा भाव त्यावेळी घरातील प्रत्येकामध्ये असायचा. प्रत्येक पात्र आपलं वाटायचं, प्रत्येक शीर्षक गीत ओठावर असायचं आणि प्रत्येक भागाची आठवडाभर चर्चा व्हायची. जाहिरातींची सुद्धा लोक आतुरतेने वाट पाहायचे. तो केवळ टीव्ही नव्हता, तो आपल्या संस्कृतीचा, मूल्यांचा आणि कुटुंबाला जोडणारा एक महत्वाचा धागा होता. त्या काळात मनोरंजन होतं पण अश्लीलता नव्हती. विनोद होता पण कोणाची टिंगल नव्हती. रहस्य होतं पण गुन्हेगारीचं उदात्तीकरण नव्हतं. कुटुंब होतं, संस्कार होते, संवाद होते. आज चॅनल्स वाढली पण संवाद कमी झाले. स्क्रीन मोठे झाले पण माणसं एकमेकांपासून दूर गेली. पूर्वी संपूर्ण कुटुंब एकाच पडद्यासमोर बसायचं. आज प्रत्येक जण वेगळ्या पडद्यामागे हरवलाय. आज तंत्रज्ञान बदललं, पाहण्याची साधनं बदलली, पण त्या आठवणींची ऊब अजूनही तशीच आहे. मित्रांनो, आपण फक्त दूरदर्शनच्या मालिका गमावल्या नाहीत, आपण एकत्र हसणं गमावलंय, एकत्र रडणं गमावलंय, एकत्र जगणं गमावलंय. दूरदर्शनचा तो काळ म्हणजे केवळ आठवणी नव्हत्या, तो आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर असा अध्याय होता. आजही जेव्हा चित्रहार, छायागीत किंवा जंगल जंगल बात चली है हे शब्द कानावर पडतात ना, तेव्हा नकळत डोळे वलावतात, कारण आपण त्याच्याशी मनापासून जोडलेलो होतो. त्या मालिका संपल्या नाहीत, त्या आजही आपल्या मनात जिवंत आहेत. जर दूरदर्शनचा तुम्हालाही तो काळ आठवत असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमची आवडती मालिका कोणती होती ती कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.